पावसानं दांडी मारली आहे. पुन्हा पाऊस पडणार कधी असा सवाल उपस्थित होत आहे. पुढील काही दिवसांचा पावसाचा अंदाज तरी काय आहे? हवामान विभागानं या संदर्भातली माहिती दिली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी. मॅम, काय सांगाल, एकंदरीत इतका पाऊस पडला, मुंबईत सगळीकडे जलमय, मुंबईकरांचे फार प्रचंड हाल झाले आणि आता पावसाने दडी मारली आहे. बघा, फर्स्ट वीक ऑफ जुलैमध्ये ऍक्टिव्ह मॉन्सून कंडिशन्स होतं. एक लो प्रेशर पण निर्माण झाला होता ना, कमी दाबाचा क्षेत्र, आणि ते कमी दाबाचा क्षेत्र इंटेन्स होऊन आपल्याला डिप्रेशन पर्यंत गेला आणि पाऊस दिला आपल्याला. आता बघा, तुम्ही मॅप तर बघितलं तर हे बघा, सॅटेलाइट पिक्चर आहे. सध्याची परिस्थिती पावसाची काही ही आपण यातून बघू शकतो. नाही, मी तुम्हाला ढगाची परिस्थिती दाखवते. एंटायर महाराष्ट्रामध्ये क्लिअर स्काईज आहे. माझं म्हणणं काय आहे की एकदम पाऊस आहे ना, आता वीक फेस मध्ये आहे. सॉरी, मॉन्सून वीक फेस मध्ये आहे. तो असं पाऊस पळून गेला असं नाही आहे, तो परत येणार आहे. जसं जसं आपलं जे एक सायकल असतात ना, ते स्पेल्स असतात. जसं जसं आपला जे एन्व्हायरमेंट आहे, वातावरण आहे, ते फेवरेबल झालं तर तुम्हाला परत पावसाची शक्यता आहे. पण ते किती तीव्रताने येणार आहे, दॅट डिपेंड्स ऑन द स्ट्रेंथ ऑफ द मॉन्सून करंट अँड बे ऑफ बेंगॉल मध्ये कसं सिस्टम्स निर्माण होणार आहे आणि त्याची काय तीव्रता असेल त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला पावसाबद्दल जर काही जाणकारी घ्यायची असेल, माहिती हवी असेल, तर नक्की हवामान खात्याचे जे आदेश आहेत, निर्देश असतात, त्यानुसार आपल्याला पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.